डोंबिवली येथील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या एका गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये शिंदे गटाच्या काही नगरसेवकांचा मुजोरीपणा समोर आला आहे। यामध्ये एका महिला डॉक्टर सोबत 2 पुरुष डॉक्टरांना आणि 3 नर्सेसला यांनी मारहाण केली। या दरम्यान नगरसेवकाच्या काही कार्यकर्त्यांकडून दवाखान्याच्या सुरक्षा रक्षकांना पकडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे। विषय असा आहे की एक महिला प्रसूती करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येते आणि आल्यानंतर असं समजते की तिच्या बाळाच्या गळ्याभोवती नाळ अडकलेली आहे आणि ती नाळ काढण्यासाठी NICU बेडची गरज पडेल आणि त्या हॉस्पिटलमध्ये NICU बेड अवेलेबल नसल्यामुळे डॉक्टरांनी तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होण्याचा आदेश दिला। पण ती महिला शिफ्ट न होता तिथे असलेल्या एका शिंदे गटाच्या रमेश म्हात्रे नावाच्या नगरसेवकाला कॉल करते व तो नगरसेवक डॉक्टरांना फोन करतो। डॉक्टर काय ॲडजंट मी तो फोन उचलू शकला नसल्यामुळे रमेश म्हात्रे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत थेट रुग्णालयामध्ये आला आणि डॉक्टरांसोबत नर्सेसला सर्वांना त्याने जबर मारहाण केली। अरे हाच रमेश म्हात्रे नावाचा नगरसेवक 30 वर्षापासून डोंबिवली कल्याणचा नगरसेवक आहे। अरे काय विकास केला असतो 30 वर्षामध्ये? अरे का डॉक्टरांनी त्यांच्या पगारीमधून बेड आणायचं का? डॉक्टरांनी त्यांच्या पगारीमधून का व्हेंटिलेटर आणायचं का? मग तू 30 वर्षापासून नगरसेवक कशासाठी आहेस? अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिलांचा किती आदर व्हायचा आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच महाराष्ट्रामध्ये आज महिलांना तुम्ही थेट मारहाण करता आणि एकीकडे 1,500 रुपये देऊन तुम्ही याच लाडक्या बहिणीचे मते घेता आणि दुसरीकडे याच लाडक्या बहिणींना तुम्ही जबर मारहाण करता। मित्रांनो, तुम्हाला या मुजोरी नगरसेवकांबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा।